रसिक मित्र हो, नमस्कार. जसा जसा सूर्य पश्चिमेला कलू लागतो तसे उदासवाने भाव आपल्या मनात दाटून येतात बरं का. आपलेही आयुष्य असेच उतरणीला लागले हा विचार मनात येऊन धस्स होतं. आरशात आपला चेहरा अनोळखी कुरूप वाटू लागतो. हातावर ठसठसीत उभारून टरारून आलेल्या शिरा, चेहऱ्यावर पसरत जाणारे सुरकुत्यांचे जाळे, हळूहळू पानगळ लागावी तशी लागलेली दातांची गळती, सगळंच अस्वस्थ करणारं. त्यात नीट जेवताही येत नाही आणि धड कामही करता येत नाही. उमेदीमध्ये असणारा आपला दरारा हळूहळू नाहीसा होत जातो. आपले मत कुणासमोर मांडले तर मोठा अपराध केल्यासारखं आपल्यावर ताशेरे ओढले जातात. घरात अडगळ असावी तशी आपली अवस्था होते मित्रांनो. जरा शिंक आली किंवा चक्कर आली तरी आपण भयाक्रांत होतो. खाण्यापिण्याची इच्छा मनात दाबून ठेवतो. उगाच पोट बिघडले तर नको तितकी बोलणी खावी लागतील. जो तो आपल्या मर्जीने वागत असतो आणि आपल्याला पटो अथवा न पटो आपण नुसते बघत बसतो. कारण आपण ज्यांना जन्म दिला, ज्यांना वाचायला बोलायला शिकवलं, तेच आता आपल्याला तुम्हाला काय कळतंय हो असे ऐकवत असतात. एक अनामिक भीती मनात दाटून असते. समवयस्क लोकांना आपल्या मुलाच्या यशाचे, प्रगतीचे कौतुक सांगतानाच त्याने आपल्याला रागात दाखवलेले डोळे, बोललेले विखारी शब्द मध्ये साठवले की आपण गप्प गार पडतो. घरातली भांडणं, आपली घरात राहिलेली लायकी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. कारण आजही आपण आपल्या पिलांवर तितकीच माया करतो, भलेही त्यांनी जिवंतपणीच आपल्याला असा मुखाग्नी दिला तरी सुद्धा. अभिवाचन उमेश शिंदे आणि शब्द निकिता रत्नपारखे. धन्यवाद.